नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुडविल नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवरील चित्रफितीमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपली ही 6वी चित्रफिती. या चित्रफितीच्या माध्यमातून आपण प्रयोग कालपासून अभ्यासत आहोत. काल आपण प्रयोगाचा पहिला प्रकार बघितला. तर पहिल्या प्रकारामध्ये आपण प्रयोगाचे 2 उपप्रकार बघितले, अकर्मक कर्तरी प्रयोग आणि सकर्मक कर्तरी प्रयोग. तर अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय आणि सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय, याच्या व्याख्या बघितल्या, याचे उदाहरण बघितले. प्रयोग समजावून घेत असताना विद्यार्थी मित्रांनो, कर्ता, कर्म आणि क्रियापद याची जर तोंडओळख आपल्याला नसेल तर आपल्याला प्रयोग हा घटक अभ्यासता येणार नाही. प्रयोग हा घटक अभ्यासत असताना कर्ता, कर्म, क्रियापद माहीत असणं फार गरजेचं आहे. मी काल तुम्हाला क्रियापद म्हणजे काय, कर्ता म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय ते सांगितलं होतं. तरी सुद्धा मी आज पुन्हा तुम्हाला कर्ता, कर्म, क्रियापद याची ओळख करून देते. विद्यार्थी मित्रांनो, क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं आणि याच शब्दाला म्हणजेच क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात असं म्हणतात. हे आपण काल अभ्यासलं होतं. तीच क्रियापदाची व्याख्या मी तुम्हाला परत आज या चित्रफितीतून सांगितली. त्यानंतर कर्ता कुणाला म्हणतात, क्रियापदाच्या मूळ धातूला नारा, नारी, नारे म्हणजेच करणारा कोण, करणारी कोण असा प्रश्न विचारला असता जे उत्तर आपल्या समोर येतं त्याला कर्ता असं म्हणतात. त्यालाच आपण वाक्यामध्ये उद्देश असं म्हणत असतो. त्यानंतर कर्म कशाला म्हणतात, ज्याच्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते किंवा काय नावाचा प्रश्न ज्याला विचारला जातो त्याला कर्म असं म्हटलं जातं. हे आपण काल बघितलं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काल प्रयोगाचे थोडक्यामध्ये प्रकार अभ्यासले होते. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. तर आजच्या चित्रफितीमधून आपण कर्मणी प्रयोग अभ्यासत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, कर्मणी प्रयोग म्हणजे काय, कशाला म्हटलं जातं कर्मणी प्रयोग, तर या ठिकाणी कर्मणी प्रयोगाची जी व्याख्या दिलेली आहे, काय व्याख्या दिली कर्मणी प्रयोगाची, जेव्हा कोणत्याही वाक्यात कर्माच्या लिंग व वचन यानुसार क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा त्या वाक्यामधील प्रयोग हा कर्मणी प्रयोग असतो. खूप साधी व्याख्या आहे. आपण हे पुस्तकी भाषेमधली व्याख्या बघतोय, ह्याच्यापेक्षा सोप्या भाषेमध्ये देखील मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. जेव्हा कोणत्याही वाक्यात कर्माच्या लिंग व वचन यानुसार जर क्रियापदाचं रूप बदलत असेल तेव्हा वाक्यामधील प्रयोग जो असतो तो कर्मणी प्रयोग असतो. तर खाली उदाहरणं आहेत आणि ती उदाहरणं अभ्यासल्याशिवाय आपल्याला कर्मणी प्रयोग म्हणजे काय हे कळणार नाही. तर काय उदाहरण दिलंय, रामाने आंबा खाल्ला. या ठिकाणी रामाने जो आहे, रामाने हा जो शब्द आहे तो आहे कर्ता, आंबा हे झालं कर्म आणि खाल्ला हे झालं क्रियापद. तर विद्यार्थी मित्रांनो, राम जो आहे तो पुल्लिंगी आहे. आपली व्याख्या काय म्हणते की कोणत्याही वाक्यात कर्माच्या लिंग वचन यानुसार, आता कर्म मी तुम्हाला सांगितलं, कर्म काय आहे आंबा, राम काय आहे, हा पण पुल्लिंगी आहे आणि आंबा देखील पुल्लिंगी आहे. आपण म्हणतो ना, ती आंबा म्हणतो का आपण, नाही, तो आंबा म्हणतो. तो आंबा असं म्हणत असल्यामुळं तो पुल्लिंगी झालाय. म्हणजे रामाने आंबा खाल्ला. रामाने एखादी स्त्रीलिंगी वस्तू जरी खाल्ली, चिंच खाल्ली, आता खाली त्यांनी उदाहरण दिलंच आहे. रामाने चिंच हा शब्द आल्यामुळे, चिंच ही स्त्रीलिंग असल्यामुळे काय झालंय, क्रियापद बदललंय. रामाने चिंच खाल्ली, रामाने भाकरी खाल्ली, रामाने भात खाल्ला, रामाने चिंचा, एक चिंच आणि चिंच एक वचन, चिंचा अनेक वचन. म्हणजेच काय तर ही व्याख्या जी या ठिकाणी दिली ना, कोणत्याही वाक्यात कर्माच्या लिंग
व वचन यानुसार जर क्रियापदाचे रूप बदलत असेल तेव्हा वाक्यातील प्रयोग हा कोणता प्रयोग होतो? कर्मणी प्रयोग होत असतो. आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल. अजून उदाहरण जर बघायचं म्हटलं तर आपण बघू शकतो, कृष्णाने बासरी वाजवली. काय केलं? बासरी वाजवली. बासरी हे काय आहे? स्त्रीलिंगी रूप आहे. कृष्णाने बासरी वाजवली. कृष्णाने मृदुंग वाजवला. मृदुंग हा काय आहे? पुल्लिंगी आहे. मृदुंग वाजवला. वाजवली, वाजवला याच्यामध्ये काय झालं? रूप बदललं, क्रियापदाचं रूप बदललं, म्हणजेच काय झाला? तो कर्मणी प्रयोग झाला. बरोबर? येतंय लक्षामध्ये? त्याच्यानंतर कर्मणी प्रयोग जो आहे त्या कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्ये आहेत खाली दिलेली. काय वैशिष्ट्य आहे? कर्ता हा सामान्यतः तृतीय विभक्तीतच असतो. जो कर्ता असतो तो तृतीय विभक्तीत असतो. म्हणजे काय? तर त्या कर्त्याला कुठला तरी प्रत्यय लागलेला असतो. जसं की आपण मगाशी उदाहरण बघत असताना ने हा जो प्रत्यय लागलाय म्हणजे तो तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे. कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असतं. जे काय कर्म असतं ते प्रथमा विभक्तीमध्ये दिलेलं असतं. त्यानंतर वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचन यानुसार बदलते. काय म्हणते? वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचन यानुसार बदलते. आपण हेच सेम आपण जी व्याख्या बघितली मगाशी त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. लिंग वचनानुसार जे बदलतं क्रियापद ते कर्मणी प्रयोग होतो. त्यानंतर आपल्याला बघायचे आहे कर्मणी प्रयोगाचे प्रकार. तर कुठले कुठले प्रकार आहेत कर्मणी प्रयोगाचे? खाली प्रकार दिलेत बघा. प्राचीन कर्मणी प्रयोग, त्यालाच पुराण कर्मणी प्रयोग म्हटलं जातं. नवीन कर्मणी प्रयोग, त्यानंतर आहे समापन कर्मणी प्रयोग, त्यानंतर आहे शक्य कर्मणी प्रयोग आणि त्याचा शेवटचा प्रकार आहे प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कर्मणी प्रयोगाचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार बघितले. आता या जे प्रकार दिले होते आपण त्या प्रकाराच्या नेमक्या व्याख्या काय आहेत ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर कर्मणी प्रयोगाचा जो काही प्रकार आहे, पहिला प्रकार प्राचीन कर्मणी प्रयोग. तर प्राचीन कर्मणी प्रयोग म्हणजेच पुराण कर्मणी प्रयोग कशाला म्हटलं जातं? तर हा प्रयोग मूळ संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे. मूळ जी संस्कृत, पण ज्या संस्कृत भाषेमधून अनेक शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत, त्या मूळ संस्कृत कर्मणी प्रयोगापासूनच प्राचीन कर्मणी प्रयोगामध्ये जे काही शब्द येतात ते संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तो तयार झालेला आहे. तसेच या कर्माच्या उदाहरणातील वाक्य संस्कृत मधील कविरूपी आढळतात. खूप सोपी व्याख्या आहे. तुम्हाला उदाहरणावरून चांगल्या पद्धतीने लक्षात येईल की ह्या उदाहरणातील वाक्य संस्कृत मधील कविरूपी आढळतात. सकर्मक धातूला ज हा प्रत्यय असतो. प्राचीन किंवा पुराण कर्मणी जो काही प्रयोग आहे, एखाद्या वाक्यामध्ये जर पुराणामधील शब्द वापरले असतील तर तो असतो प्राचीन कर्मणी प्रयोग. त्यालाच पुराण कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. जसं की हे बघा, संस्कृत मधील शब्द आलेले असतात. आपण मगाशी वाचलं, नळे इंद्रास असे बोली जेले म्हणतात ते या ठिकाणी. जो की जो परमार्थ लाहो या पद्धतीची उदाहरणं आपल्याला प्राचीन कर्मणी प्रयोगामध्ये अभ्यासता येतात. त्यानंतर तो काय कर्म करी जे यांनी सांगितलं की ज हा प्रत्यय या ठिकाणी प्राचीन कर्मणी प्रयोगामध्ये जोडले जातात. आपल्याला औसा स्वान हननी शिक्षापण नावाचा एक पूरक पठण मागच्या म्हणजे आपण 10वीत असताना होऊन गेले, तर त्याच्यामध्ये वाक्य आलेली आहेत. आपुल्या बासने आमुच्या बाजेबुडी ठेवा. तर ही जी वाक्यरचना आहे ही वाक्यरचना साधारणतः प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोगामध्ये मोठ्या प्रमाणात केलेली आपल्याला दिसून येते. संस्कृत मधील शब्द जर त्या वाक्यामध्ये दिसत असतील तर त्यावेळेस तुम्ही समजून जायचंय, किंवा ज हा जो प्रत्यय लागलेला दिसत असेल तर त्यावेळेस समजून जायचं की
प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोगाचा हे उदाहरण आहे. त्यानंतर नवीन कर्मणी प्रयोग हा हा उपप्रकार आपण अभ्यासतोय कर्मणी प्रयोगाचा. तर नवीन कर्मणी प्रयोग म्हणजे काय? हा प्रयोग इंग्रजी भाषेमधून मराठीत आला आहे. ह्या प्रयोगात इंग्लिश मधील पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे वाक्याची रचना आढळते. वाक्याच्या सुरुवातीला कर्म येतं व कर्त्याकडून प्रत्यय लागतात. तसेच क्रियापद शक्यतो भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. तर विद्यार्थी मित्रांनो, काय आहे ना की एखाद्या वाक्यातील कर्म जर कर्त्याच्या जागी आलं असेल तर त्याला कर्म कर्तरी प्रयोग म्हणायचे. म्हणजेच काय, तर नवीन कर्मणी प्रयोग. त्याचं दुसरं नाव आहे कर्म कर्तरी प्रयोग. म्हणजे एखाद्या वाक्यातील साधारण वाक्याची वाक्यरचना काय असते? वाक्यरचना अशी असते की कर्ता सुरुवातीला असतं, नंतर कर्म असतं, नंतर क्रियापद असतं. तर या ठिकाणी ते काय सांगतात की एखाद्या वाक्यातील कर्म जर कर्त्याच्या जागी आलं असेल ना तर त्यावेळेस कर्तरी प्रयोग म्हणजेच कोणता नवीन कर्मणी प्रयोग असा होत असतो. उदाहरणार्थ, कृष्णाकडून कंस मारला गेला, हे या ठिकाणी उदाहरण आपण अभ्यासू शकतो. त्यानंतर या ठिकाणी काय उदाहरण दिली यांनी की शेळी वाघाकडून मारली गेली, चोर पोलिसांकडून पकडला गेला. हेच वाक्य जर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं मांडायचं असतं, आता या ठिकाणी काय केलंय की कर्त्याची आणि कर्माच्या जाग्यांची काय केलेली आहे, आदला बदल केलेली आहे. कर्म हे कर्त्याच्या जागी आलेलं आहे, बरोबर. हे या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल. त्यानंतर कर्मणी प्रयोगाचा तिसरा प्रकार आहे समापन कर्मणी प्रयोग. समापन म्हणजे काय? समाप्तीकडे गेलेला, संपुष्टात आलेला, संपलेला. तर समापन कर्मणी प्रयोगाचे व्याख्या या ठिकाणी काय दिलेली आहे? जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्या समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. या वाक्यामध्ये कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो तर कर्माला प्रत्यय नसतो. खूप सोपी आणि साधी व्याख्या आहे. षष्टीचा प्रत्यय असतो कशाला? कर्त्याला. कर्ता म्हणजे जो काही वाक्याच्या सुरुवातीला जो घटक दिलेला असतो तो असतो वाक्याचा कर्ता, बरोबर. कर्ता म्हणजे काय? आपण अभ्यासलं कशाला कर्ता म्हटलं जातं? कशाला म्हटलं जातं कर्ता? की कर्ता म्हणजे क्रियापदाच्या मूळ धातूला नारा नारी नारे हा जो प्रश्न विचारला जाऊन जे उत्तर आपल्या समोर येतं त्याला कर्ता म्हटलं जातं, बरोबर. तर या ठिकाणी काय व्याख्या दिलेली त्यांनी की जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ समाप्त झाल्यासारखा, म्हणजे तिथे क्रिया समाप्त झालीये असा ज्या वाक्यातून बोध होतो त्यावेळेस समापन कर्मणी प्रयोग होत असतो. एखाद्या वाक्यातील क्रिया समाप्त झाली असा जर बोध झाला तर समजायचं ते समापन कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. उदाहरणार्थ, कृष्णाची बासरी वाजवून झाली. आता कृष्ण आहे त्याला ची हा लागलाय षष्टीचा प्रत्यय, बरोबर. त्यानंतर आपण दुसरं उदाहरण बघू. महेशचा निबंध लिहून झाला. महेश हा एक मुलगा आहे. महेश या शब्दाला चा हा प्रत्यय लागलाय षष्टीचा, म्हणून हा झाला कुठला प्रयोग झाला? समापन कर्मणी प्रयोग, बरोबर. हे झालं समापन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण. ज्यावेळेस एखादं वाक्य संपल्याचा ज्यावेळेस बोध होतो, साधारण ही जी वाक्य आहेत ही भूतकाळी रूपातली वाक्य असतात आणि जो कर्ता असतो कर्त्याला षष्टीचा प्रयोग लागलेला असतो तेव्हा ते उदाहरण असतं समापन कर्मणी प्रयोगाचं. त्यानंतर प्रयोगाचा कुठला प्रकार आहे? हे अजून एक उदाहरण या ठिकाणी आहे समापन कर्मणी प्रयोगाचं. आजीची गोष्ट सांगून झाली. तर आजीला ची हा षष्टीचा प्रत्यय लागलेला आहे या ठिकाणी, बरोबर. भूतकाळी रूप आहे. घटना काय सांगते की एखादी गोष्ट काय झालेली आहे? समाप्त झालेली आहे. वाक्यातील क्रिया समाप्त झालेली आहे म्हणजे तो काय झाला? समापन कर्मणी प्रयोग. त्यानंतर
प्रयोगाचा चौथा प्रकार या ठिकाणी दिलाय शक्य कर्मणी प्रयोग. जेव्हा कर्मणी प्रयोगातील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. अशा वाक्यामध्ये कर्त्यास तृतीया किंवा चतुर्थीचा विभक्ती प्रत्यय असतो, तसेच कर्म प्रथमेत असते. बरोबर. चला, काय म्हणतंय हे शक्य कर्मणी प्रयोग आपल्याला काय सांगतोय? शक्य कर्मणी प्रयोगातून आपल्याला एखाद्या वाक्यामध्ये कर्त्याला एखादी क्रिया करणे शक्य असेल, कर्त्याच्याने जर एखादी क्रिया करणं शक्य होत असेल तर तो असतो प्रयोग. शक्य कर्मणी प्रयोग म्हणजे कर्त्याकडून एखादी क्रिया होऊ शकते, कर्ता ती क्रिया करू शकतो, हे ज्या वाक्यामधून निर्देशित केलं जातं त्यावेळेस शक्य कर्मणी प्रयोग होतो. आणि काय सांगितलं यांनी? कर्त्यास तृतीयेचा प्रत्यय किंवा चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो. आता या ठिकाणी उदाहरण काय दिलंय? राधाला काम करविते, म्हणजे राधा हा झाला कर्ता, म्हणजे राधाकडून काम होण्याच्या शक्यता आहेत. राधा काम करविते. नंतर याचं उदाहरण अजून काय बघू शकतो आपण? बाबाच्याने डोंगर चढवतो, म्हणजे बाबा डोंगर चढू शकतात, या शक्यता त्या ठिकाणी दर्शवलेल्या आहे. एखादी क्रिया म्हणजे काय तर कर्ता ती क्रिया करू शकतो, ही शक्यता आपल्याला त्या वाक्यातून दिसून येते, म्हणून तो झाला शक्य कर्मणी प्रयोग. त्यानंतर प्रयोगाचा पाचवा प्रकार म्हणजेच शेवटचा प्रकार, कर्मणी प्रयोगाचा शेवटचा प्रकार आहे कुठला प्रकार आहे? प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग काय म्हणतोय की कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असं म्हणतात. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोगामध्ये काय म्हणतात की कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. प्रधान कर्तुक ज्या वाक्यामध्ये कर्ता प्रथम येतो आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो तेव्हा प्रधान कर्तुक प्रयोग झालेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी उदाहरण म्हणून त्यांनी काय दिलंय? महेशने काम केले, राधाने पत्र लिहिले. म्हणजे काय तर कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्ता प्रथम मानला जातो, कर्ता प्रथमच आहे त्या आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो. आता या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय लागलाय, महेशने, राधाने, कृष्णाने, म्हणजे काय झालंय तर कर्त्याला प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे आणि कर्ता हा प्रथम स्थानी असतो, म्हणून हा प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोगाचं उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतं. जसं की त्याने पुस्तक वाचले, राधाने लोणी आणले, कृष्णाने बासरी वाजवली. त्यानंतर कर्मणी प्रयोगाचं या ठिकाणी परत झालेलं आहे हे पीपीटी मध्ये. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण कर्मणी प्रयोगाचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार अभ्यासले, कर्मणी प्रयोगातले जे प्रकार आणि त्याची उदाहरणं आहेत ते उदाहरणं देखील आपण अभ्यासली. कर्मणी प्रयोगाचे कोणते कोणते प्रकार अभ्यासले आपण? शक्य कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग, प्राचीन किंवा त्याला पुराण कर्मणी प्रयोग, त्यानंतर नवीन कर्मणी प्रयोग, त्यालाच कर्म कर्तरी प्रयोग असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग. अशा पद्धतीनं कर्मणी प्रयोगाची 5 जी काही उपप्रकार होती ती उपप्रकार आपण आजच्या चित्रफितीच्या माध्यमातून अभ्यासली. यानंतर आपण प्रयोगाचा तिसरा आणि शेवटचा प्रकार अभ्यासणार आहोत, तो आहे भावे प्रयोग. त्यानंतर भावे प्रयोगाचे जे काही उपप्रकार आहेत ते देखील आपण अभ्यासू. तसंच त्याचे उपप्रकार, त्याच्या व्याख्या आपण उद्याच्या चित्रफितीतून अभ्यासणार आहोत. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.